महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांच्या नागपूर विभागीय कार्यालयात खरीप हंगाम 2026 निमित्त विभागीय महाबीज विक्रेता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूर येथील नामांकित हॉटेल इथं पार पडलेल्या या सभेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाव्यवस्थापक विजयकुमार देशमुख, महाव्यवस्थापक डॉक्टर प्रफुल्ल लहाने आणि उपमहाव्यवस्थापक प्रकाश टाटर यांनी विक्रेत्यांना यावेळी मार्गदर्शन केलं। या बैठकीत खरीप हंगाम 2026 साठी बियाणं विक्रीचं नियोजन, विविध पिकांच्या बियाणांची उपलब्धता तसंच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी विक्रेत्यांनीही आपल्या समस्या आणि सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। कार्यक्रमात महाबीजच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार बियाणं पोहोचवण्यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन करण्यात आलं। नागपूर विभागामध्ये यावर्षी शेतकऱ्यांना जो बियाण्याचा पुरवठा होतो याच्याबद्दलचं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। हरवर्षी शेतकऱ्यांची अपेक्षा महाबीजकडून सर्वात जास्ती असते। त्याच प्रकारे महाबीजने सुद्धा या खरीप हंगामाचं फार चांगलं नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लगभग 2,50,000 क्विंटल बियाण्याचं प्लॅनिंग यावर्षी महाबीजने केलेलं आहे। त्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भात आणि इतर पिकांचं सुद्धा इथे यावर्षी चांगलं नियोजन आहे। प्रामुख्याने महाबीज कर्बमापक जे मातीमधला सेंद्रिय कर्ब परीक्षण करण्याचा संच आहे आणि ही फक्त 20 रुपयाची एक टेस्ट आहे आणि शेतकरी बांधवांनी याचा म्हणजे लाभ घ्यावा आणि आपल्या शेतातील कर्बाचं प्रमाण किती आहे हे प्रमाण त्यांनी चेक करून घ्यावं आणि ते त्यांना स्वतःच म्हणजे त्यांच्या शेतातच हे टेस्ट करता येईल, कारण की ही हार्डली 15 ते 20 मिनिटाची टेस्ट आहे आणि ही 20 रुपयात एक टेस्ट होते। महास्पीड हे एक जलद विघटक आहे, रॅपिड डिकम्पोजर। म्हणजे आपल्याकडचा जो हिरवा कचरा राहतो याचं म्हणजे चांगल्या तऱ्हेनं आपल्याला काय करता येईल की या कचऱ्यापासून आपल्याला सेंद्रिय खताची निर्मिती करता येईल। म्हणजे त्याचं जर आपण लोगो आणि त्याचं जर टॅगलाईन पाहिलं तर आपण असं म्हटलेलं आहे की कचऱ्याचं सोनं आता झपाट्यानं। तर हे एक महास्पीड जे आहे ते फारच म्हणजे शेतकरी बांधवांमध्ये आणि इव्हन म्हणजे शहरी विभागातही याचा चांगला उपयोग होईल।